नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आम्ही चाललोय आजचं ड्रीम स्टार ऍक्टिंग अकॅडमीचं तिसरं लेक्चर घेण्यासाठी. आणि कुठे चाललोय माहिती आहे का? कोल्हापूरमध्ये. तुम्हाला पाठीमागे जे कोल्हापूर दिसतंय त्याच कोल्हापुरात चाललो आम्ही कलाकार घडवायला, सामान्यातल्या सर्व सामान्य विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी. चला तर मग पुढे काय काय होणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग चला. हे आहे कोल्हापूर आणि याच कोल्हापुरात ड्रीम स्टार ऍक्टिंग अकॅडमी अनेक कलाकारांना घडवण्याचं काम करत आहे. लांब असल्यानंतर कोणत्या गावाचं बोललं पाहिजे याच्याबद्दल आपण सगळं शिकायचं. शिकायचं म्हणजे असं काही शाळेत नाही जायचं आपल्याला. हे सगळं ऍक्टिंग साठी लागणार आहे. हे स्क्रीन साठी, स्टेज साठी जो आवाज असतो तोच आपण करायचा. आणि मी काही टीचर वगैरे नाहीये की तुम्ही मला घाबरून किंवा लाजून असं राहायला. मी पण तुमच्यातलीच एक आहे. तो बिंदास्त राहा आणि बिंदास्त सगळं आपण हे लेक्चर एन्जॉय करू. केळ घ्या केळ, दिशी केळ, बंदरी केळ, केळ घ्या केळ. हो काकी येणार आहे का तुम्हाला? लागणार आहे का केळ? केळ घ्या केळ. केळी घ्या केळी. हो ताई, तुम्हाला केळी पाहिजे ना? केळी शेतातली आहेत बघा, ताजे ताजे. केळी घ्या केळी. 40 रुपये डझन. केली केली आले आले. 40 रुपये डझन. केली केली. ओ ताई पाहिजे का? 40 रुपये डझन आहे बघा. केली केळी. 40 रुपये डझन केळी. ओ ताई या केळी घ्या या. बागेतली आमच्या केळी आहेत. या या. 40 रुपये डझन केळी. ओ दीदी घे या. चांगली केळी आहेत बघ तरी. बघायला का पैसे पडतात का तिथे? या या. 40 रुपये डझन केळी आहेत. केळी घ्या केळी. ए तिथे पाहिजे काय केळी? केळी घ्या केळी. केळी घ्या केळी. ओ दादा पाहिजे काय केळी? केळी घ्या केळी. केळी घ्या केळी. केळी घ्या केळी. ओ मामी ओ काकी या केळी घ्या. 30 रुपयाला घ्या. केळी घ्या केळी. हो दादा या इकडे या. हो घ्या केळी घ्या केळे. 30 रुपये डझन, 30 रुपये. हो मावशी या. 15 रुपये पण आहे, 15 रुपये पण आहे. या 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 या. केळी घ्या केळी. या 30 रुपये, 30 रुपये. भावा घे घे घे. अरे सुट्टा न जा की मर्दा, तुला किती वेळा सांगितले? दे नंतर दे 5 रुपये. जा घे केळी घे केळी. केळी घ्या. कुठलीच गोष्ट आहे ऍक्टिंग म्हणजे ऍक्टिंगच नाही, शाळेत पण असू जे तुला जमत नाही तेच करायचं. आपण जमत नाही म्हणायचंच नाही. कुठलीच गोष्ट प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला जमत. पोहायला असं डायरेक्ट येणार आहे काय? पायात उडी मारल्याशिवाय येणार आहे? वर थांबतो, थांबा मला पोहायला येते, तुम्ही पोहा म्हणून सांगितलं तर नाही पाहिजे. तू त्या लेवलचा आवाज तुला लावायचा. आधी ठरव गल्लीत विकणार आहेस की मार्केटमध्ये, ते ठरव आणि मग बोल. केळी घ्या केळी. केळी घ्या केळी. ओ काकी ओ काका केळी आलीत केळी. ओ काकी केळी घ्या केळी. जुनी काय आहे का रद्दी? भंगार देणार भंगार. रद्दी जुनी काय आहे का रद्दी? जुन्यावर नवीन देणार. रद्दी आल्या रद्दी. टेम्पो आला टेम्पो. आपल्या दारामध्ये टेम्पो आला टेम्पो. जुनी रद्दी भंगार. भंगारवाला जुन्या वस्तूवरती नवीन वस्तू देणार. भंगारवाला भंगारवाला ताई माये या. काको भंगारवाला या. नव्या जुन्या वस्तूवरती नवी बाली देणार. भंगारवाला. तरी आपल्याला कॅमेरा हा वापरतो. हे मी बोलायले स्टेजवर जर तुम्हाला बोलायचं आहे, एखादं नाटक करताय तुम्ही, तर नाटकाचा आवाज केवढा मोठा पाहिजे. पुढं हजार किंवा 500, 1000, 2000 किती पण पब्लिक असते, तर आपल्याला लाईव्ह करायचं असतं. त्यांच्यासमोर आपला आवाज नॉर्मलच पण मोठा गेला पाहिजे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पोटातून बोलायचं. पोटातून बोलल्यानंतर आपला आवाज पूर्ण शेवटच्या माणसापर्यंत गेला पाहिजे. त्यांना नाही वाटलं पाहिजे की हे ओरडून बोलायला पाहिजे. लेबर पेन चालू झाले. तुम्हाला बाहेर यायची जास्त धडपड चालली. तुम्ही बाहेर यायचा प्रयत्न करताय. मला तुम्ही यायच्या पोटातून बाहेर. आईच्या पोटातून बाहेर आलात तुम्ही. खूप रडताय, खूप रडताय.
तुमची आई तुम्हाला? आता तुम्ही दूध पिलेला आहात, छान तुम्हाला दूध पोट भरलंय, तुमचं पोट भरलंय, तुम्ही छान आरोग्य देताय. तुम्ही अजून जन्मलेलं बाळच आहात. तुमची मावशी तुमच्यासोबत बोलते. मावशी बोलते, बाळ काय करतय? काय बाळ काय ठीक आहे कॅरेक्टर नाही सोडायचे. 5 महिन्याचं बाळ आहे. मस्त करताय. मावशी तुमच्याशी बोलते, बाळाला काय पाहिजे? 5 महिन्याचं म्हणलं का? 5 महिन्याचं बाळ आहात तुम्ही. 5 महिन्याचं बाळ आहात. 5 महिन्याच्या बाळासोबत मावशी बोलतीये. बघू तुमचं कसं येईल. त्यांनी पण मस्त केलं. तुम्ही कसं करता आपल्याला बघायचं. ओके, करूया का? डोळा का जरासं आमचं ओके, करूया का? चल, डोळे लागलेले फील करायचं पूर्ण. रडा रोळा काही करा, काता मारा, काही पण करा. ओके, डोळे उघडायचे ना. चलो करूया का? आता ना तुम्ही मस्त एक गोंडस मूल आहात. जी मुलगी आहात ती मुलगी समजा, मुलगा आहे ते मुलगा असं गोंडस बाळ हे 3 महिन्याचं असतं. ओके, असं 3 महिन्याचं बाळ आहे. आईनं असं मस्त घेतलेलं आहे तुम्हाला. आईचं खुशीत आहे. बाळाची मावशी बघायला आलेली आहे. चांदीचा कडा आणलेला त्यात तुम्हाला हातात काम केलेलं आहे. मस्त आहे ग, किती मुलं दिसतात. ती तुमचा करते. आता हळूहळू आई पण करते. एकदम आपलं 1 वर्षाचं आहे. हा टास्क या विद्यार्थ्यांसाठी थोडासा वेगळा होता. हे सगळ्यांच्याकडूनच आम्ही करून घेतलं, कारण इथे एक सिच्युएशन घडत होती. ती सिच्युएशन फक्त ह्याच विद्यार्थ्यांना माहीत होती की हे काय करतायत. यांनी आधी ठरवलं होतं की आपल्याला काय करायचं आहे, फक्त यामध्ये ते बोलणार नव्हते. आणि समोर जे बसलेले विद्यार्थी होते ते हा ॲक्ट संपल्यानंतर ओळखणार होते की त्यांनी काय केलं आणि ती स्टोरी कशी होती, स्टोरी कुठून सुरुवात झाली आणि स्टोरीमध्ये काय काय शिकायला मिळालं आणि नेमकं काय होतं, त्यांचं सब्जेक्ट काय होता, हे सगळं ते सांगणार होते. असा एक आम्ही गेम घेत होतो. हा सीन त्यांनी खूप छान पद्धतीनं सादर केला आणि सगळ्यांना आवडला. तीही चांगल्या लेवलला खाली पडले. तुमच्या नाटकाला नंबर देत नाही. दोन्ही पायावरच थांबायचे. कॅमेरा समोर असू दे किंवा स्टेजवर असू दे, दोन्ही पायावर ऍक्टिंग करू दे अगर नाही करू दे, भाषण जरी करत असलं तरी दोन्ही पायावर थांबायचं. कळलं? आणि पाठ नाही दाखवायची, बिलकुलच नाही दाखवायची. समोरचा माणूस तुम्हाला किती पण समोर येऊन जरी थांबला तरी तुम्ही पब्लिकला कसं दिसाल हे तुमचं तुम्ही ठरवायचं. यांनी मला इथं थांबलाय, आता मला याच्या सोबतच बोलायचं आणि याच्या समोर याला सगळ्या गोष्टी सांगायचे. तो तिथं थांबलाय ना, मग मी अशी जाऊन थांबेल. असं गेल्यानंतर तो होईल इकडे, पुढच्याला हलवायचं, पण आपण नाही चुकीचं थांबायचं. तर मंडळी, आपल्या ड्रीम स्टार ऍक्टिंग अकॅडमीचा आज जो 3रा रविवार आहे, खूप छान लेक्चर चाललंय आता, माहिती आहे का तुम्हाला? आणि आतमध्ये काय चाललं माहिती आहे का? आज स्क्रिप्ट वाचन चालू आहे. त्याच्यामध्ये आता तुम्हाला आत गेल्यानंतर तुम्हाला सगळं बघायला मिळणार. आपण ना आपल्या क्लासची एक शॉर्ट फिल्म करतो आणि आता त्यांना काय करायचं, स्क्रिप्ट पूर्ण वाचायचं. स्क्रिप्ट म्हणजे काय, स्क्रिप्टचे डायलॉग कसे बोलायचे, आवाजाचा चढउतार कसा करायचा, हे आज सगळं त्यांना सांगितलं जातं. तुम्ही त्याचा स्क्रिप्ट वाचन करतात, तुम्हालाही दाखवतो. या तर अशा पद्धतीनं आम्ही यांना स्क्रिप्ट देतो आणि यांच्याकडून स्क्रिप्टमधले डायलॉग वाचून घेत असतो. खऱ्या अर्थानं आम्ही या बॅचमध्ये शॉर्ट फिल्म दिली होती. ते शॉर्ट फिल्म आम्हाला पूर्ण करून घ्यायचं. त्याच्या अगोदर ती शॉर्ट फिल्मची स्क्रिप्ट काय असते आणि त्यातले डायलॉग कसे बोलले जातात यासाठी यांना स्क्रिप्ट देऊन प्रॉपर आम्ही प्रॅक्टिस करून घेतलं. आजच्या माझ्या पोस्टला लाईक्स कमेंट, स्नेहा अजून तू कमेंट नाही केली. ती खात होती पण रील साठी आज बाहेर काढली आहे. मग आज काय भारी प्लॅन बनवूया? कोणता? सगळ्यांचं बघून बोलायचं. आज काय भारी प्लॅन बनवूया? आज काय भारी प्लॅन बनवूया?
आज काय भारी प्लॅन बनवूया. भारी प्लॅन बनवूया. थोडस मुलींच्या याच्यात असं मस्त लाजत बोल ठेव ना. मग आज काय भारी हा मग आज काय भारी प्लॅन बनवूया. इकडे तिकडे बघ. मग आज काय भारी प्लॅन बनवूया. मग आज काय भारी प्लॅन बनवूया. कोणता. सगळे पुन्हा एकमेकांचे पोलीस स्काउट आयडिया बघू लागले. हे आहेत आदित्य सर. प्रत्येक कोपऱ्यात वरून प्रत्येक विद्यार्थ्याला कसं व्हिडिओमध्ये घेता येईल आणि त्यांना कॅप्चर करून एक चांगला व्हिडिओ एडिट कसा करता येईल याच्याकडे लक्ष असतं. खूप छान पद्धतीनं शूट करतात. खूप छान काम आहे आणि खूप कष्ट घेतात हे अकॅडमीसाठी. थँक्यू आदित्य सर. कारण तर आजचं लेक्चर झालं, विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया आहे का, कसं होतं आजचं आजचं लेक्चर. लेक्चर खूप चांगलं होतं. तुला कसं वाटलं आज. मला चांगलं वाटलं, छान वाटलं. लेक्चर पण चांगलं होतं. आवाजाचा चढ उतारा हे शिकवलं आम्हाला. म्हणजे खूप काही गोष्टी शिकवल्या त्या तुला समजल्या का? समजलं. अरे वा, क्या बात आहे. असंच प्रत्येक विद्यार्थ्याचं आपण बघणार आहात आणि प्रत्येक विद्यार्थी सामान्यातला सर्वसामान्य विद्यार्थ्याच पुढे जात आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला जर शिकायचं तुम्ही पण येऊ शकता. ओके, थँक्यू. आजचं लेक्चर झालं, तुम्ही प्रतिक्रिया ऐकू शकताय. तर कसं वाटलं लेक्चर आजचं. सर आजचं लेक्चर खरंच खूप भारी वाटलं. स्वाती मॅडमांनी जे लेक्चर घेतलं म्हणजे ज्या इमोशन्स घेतलेले त्याच्यावर खरंच खूप भारी वाटलं. तुम्हाला पण ते म्हणजे प्रत्येकजण सपोर्ट करते त्यांच्याबद्दल पण म्हणजे खरंच सांगायला तेवढं कमी जाईल. पण आज खरंच भारी वाटलं. म्हणजे भंगारची ऍक्टिंग म्हणा किंवा असं वेगवेगळी ऍक्टिंग करून खरंच मनाला खूप आनंद झाला. खरंच ड्रीम स्टार अकॅडमी म्हणजे नादच करायचा नाही. सांगायला तेवढं कमी. तुम्हाला जर यायचं असेल तुम्ही सुद्धा येऊ शकताय, कारण आपण सामान्यातल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पुढं नेत आहे. त्यामुळं तुम्हाला जर घ्यायचं असेल ऍडमिशन तर वरती जो नंबर आहे त्या नंबरला आताच कॉन्टॅक्ट करा. ओके, धन्यवाद. आताच क्लास कम्प्लीट झालेला आहे आणि आम्ही चहा पिण्यासाठी बाहेर आलेलो आहे. बघू शकता पब्लिक. हाय करा ना, प्रत्येक फक्त हाय करा. दिसतंय ना तर, कारण खूप सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, पोटात काहीच नव्हतं. म्हणलं आता बाहेर झाल्यानंतर थोडंसं चहा तर पिऊया. आणि जिकडे तिकडे आता स्टुडंट गेलेले आहेत. खूप छान आजचं लेक्चर होतं. खूप काही शिकवलं, त्यांना कळलं आणि असंच स्टुडंट इथून पुढे खुश राहणार आहे. लवकरच ते तुम्हाला टी व्हीवरती बघायला मिळणार आहे. रंग माझ हे आपुले स्वप्न इथे सच होतात पुरे. हर एक क्षण मोलाचा आव्हान नव्या भूमिकेचा. उजाला तो तारा ड्रीम स्टार, तू होईल स्टार ड्रीम स्टार. येथेच घडतो प्रत्येक आर्टिस्ट. ड्रीम स्टार, द स्टेज इज योर्स.